नमस्कार मित्रांनो, मी ठाकरे सर आणि माझ्या चॅनलवर आपणा सर्वांचं मी हार्दिक स्वागत करतो। तर मित्रांनो, आज आपण वर्ग 9 मधील युनिट क्रमांक 2.2 हेलन केलर अँड ॲन सुलिव्हन ह्या पाठाच्या दुसऱ्या भागाला सुरुवात करीत आहोत। तत्पूर्वी मी आपणा सर्वांना विनंती करतो की अजूनही माझ्या चॅनलला सबस्क्राइब केले नसेल तर कृपया सबस्क्राइब करा आणि ह्या पाठाचा पहिला पार्ट जो आहे तो निश्चित बघा। त्याची लिंक ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे। त्याचबरोबर मित्रांनो, आपल्याला जर माझ्या व्हिडिओचे क्लास वाईज जर व्हिडिओज पाहायचे असेल तर माझ्या चॅनलच्या प्लेलिस्टमध्ये जा। तुम्हाला वर्ग 9 आणि वर्ग 10वीचे संपूर्ण व्हिडिओ त्या प्लेलिस्टमध्ये तुम्हाला बघता येईल। तर चला मित्रांनो, आपण सुरुवात करूया। वन डे व्हाईल आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल, मिस सुलिव्हन पुट माय बिग रॅग डॉल इनटू माय लॅप ऑल्सो। सो वन डे, एके दिवशी, व्हाईल आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल, जेव्हा मी माझ्या नवीन डॉलसोबत खेळत होती। तर मित्रांनो, या ठिकाणी व्हाईलचा उपयोग केलेला आहे। आता व्हाईलचा उपयोग कधी करतो आपण? जेव्हा एखादी गोष्ट करताना असं जेव्हा सांगत असतो, व्हाईल आय वॉज प्लेइंग, व्हाईल रीडिंग, व्हाईल रायटिंग, म्हणजे नाचताना, खेळताना, बोलताना, आहे की नाही? तर अशा वेळी आपण व्हाईलचा यूज करत असतो। तर हेलन केलर म्हणते की वन डे, एके दिवशी, व्हाईल आय वॉज प्लेइंग विथ माय न्यू डॉल, जेव्हा मी एक दिवस माझ्या नवीन डॉलसोबत खेळत होती, मिस सुलिव्हन म्हणजे कोण होती? तर तिची टीचर होती। मिस सुलिव्हन पुट माय बिग रॅग डॉल इनटू माय लॅप ऑल्सो, म्हणजे बिग रॅग डॉल। आता रॅग म्हणजे काय? तर चिंध्यांची जी बाहुली होती, इनटू माय लॅप। आता लॅप म्हणजे काय? तर मांडीवर तिनं ठेवली। कोणाच्या? तर हेलन केलरच्या। स्पेल्ड DOLL and tried to make me understand that DOLL doll applied to both। आणि तिनं स्पेल्ड DOLL असं तिनं स्पेल लिहिली अँड ट्राय टू मेक मी अंडरस्टँड, आणि ती मला समजावण्याचा प्रयत्न करत होती की दॅट म्हणजे की DOLL डॉल अप्लाइड टू बोथ, म्हणजे दोन्ही बाहुल्यांना काय म्हणतात? डॉल म्हणतात। हे मला ती समजवण्याचा प्रयत्न करत होती। ठीक आहे। अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल ओव्हर द वर्ड्स मग अँड वॉटर। तर काय म्हणते की अर्लियर इन द डे वी हॅड अ टसल। आता टसल म्हणजे काय? तर वाद होतो। टसल म्हणजे वाद, परंतु ह्या ठिकाणी ह्या दोन शब्दामध्ये त्यांच्यामध्ये एक प्रकारची धडपड म्हणू। कोणत्या? तर मग आणि वॉटर। तर सुरुवातीच्या काही दिवसामध्ये तर मग आणि वॉटर ह्या दोन वर्ड्समध्ये त्यांच्यामध्ये काय होती? धडपड होती, एक प्रकारची वाद होते असे म्हणूया। मिस सुलिव्हन हॅड ट्राईड टू इम्प्रेस इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड दॅट वॉटर इज वॉटर। ओके, सो मिस सुलिव्हन हॅड ट्राईड टू इम्प्रेस, आणि मिस सुलिव्हन ही ट्राईड टू इम्प्रेस म्हणजे काय? तर ती तिला ठसवण्याचा प्रयत्न करत होती, आहे की नाही? तिच्या मनामध्ये बिंबवण्याचा प्रयत्न करत होती। कशाबद्दल? इट अपॉन मी दॅट मग इज मग अँड द वॉटर इज वॉटर, म्हणजे मग हा मग आहे आणि वॉटर हा वॉटर आहे, म्हणजे पाणी हा पाणी आहे आणि मग हा मग आहे। हे बिंबवण्याच्या, तिच्या मनावर बिंबवण्याचा मिस सुलिव्हन ही प्रयत्न करत होती। बट आय persisted in confounding the two. But I persisted. आता persisted म्हणजे काय? मात्र मी ठाम होती, आहे की नाही? कीप ऑन म्हणजे मी ठाम होती, मी चिकटून होती। कशाबद्दल? इन कन्फाउंडिंग द टू, म्हणजे ह्या आता कन्फाउंडिंग म्हणजे काय? तर तो संभ्रम जो होता, कोणता? तर मग इज मग अँड वॉटर इज वॉटर, ही जी संकल्पना तिच्या मनावर बिंबवण्याचं जी काम करत होती, इम्प्रेस करण्याचं जी काम करत होती, मात्र हिला काही ते कळलं नाही आणि ही अजूनही काय? तर त्याच गोष्टीला चिकटून होती। कशाला? तर कंपाऊंडिंग द टू, म्हणजे त्या दोन्ही गोष्टीच्या तिच्या मनामध्ये अजूनही काय होता? संभ्रम होता। अजूनही काय होता? संभ्रमच होता। त्या गोष्टीच्या ज्या कॉन्सेप्ट आहेत त्या काही क्लिअर झालेल्या नव्हत्या। इन डिस्पेअर शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाईम। आणि डिस्पेअर, आता डिस्पेअर म्हणजे ती हताश झाली। कशाबद्दल? शी हॅड ड्रॉप्ड द सब्जेक्ट फॉर द टाईम, आणि ती
हताश झाली आणि जो सब्जेक्ट होता ते काही काळासाठी तिनं काय केलं, ड्रॉप्ड केलं, म्हणजे थांबवलं. ओके, सी ड्रॉप द सब्जेक्ट फॉर द टाइम ओनली टू रिव्ह्यू इट ॲट द फर्स्ट अपॉर्च्युनिटी. आणि नव्याने पुन्हा पहिली संधी मिळेपर्यंत तिनं तो जो विषय होता तो थांबवली. आय बिकम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट्स अँड सीजिंग द न्यू डॉल आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. आय बिकेम इम्पेशंट ॲट हर रिपीटेड अटेम्प्ट. आता तिचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे मी काय झाली, इम्पेशंट झाली. काय झाली, इम्पेशंट म्हणजे मी थोडं उतावीळ झाली. मला थोडंसं कसं इम्पेशंट झाल्यासारखं वाटलं, मी ती उतावीळ झाली, हताश झाली म्हणू. कशामुळे, तर रिपीटेड अटेम्प्ट्स अगेन अँड अगेन पुन्हा पुन्हा प्रयत्न केल्यामुळे ती हताश झाली होती. हेलन केलर अँड सीज द न्यू डॉल आय डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. आणि तिनं ती जी नवीन डॉल होती तिला सीज म्हणजे घट्ट पकडली अँड डॅश्ड इट अपॉन द फ्लोअर. आणि तिला जमिनीवर धड दिशा आपटून दिली. डॅश्ड धड दिशे आपटून देणे. आय वॉज कीनली डिलायटेड व्हेन आय फेल्ट फ्रॅगमेंट्स ऑफ द ब्रोकन डॉल ॲट माय फीट. आता बघा इथं काय म्हणते की आय वॉज कीनली डिलायटेड. आता कीनली म्हणजे काय होते, उत्सुकतेने. कीनली म्हणजे उत्सुकतेने. आता डिलायटेड म्हणजे आनंदी. आता मी थोडी उत्सुकतेने आनंदित झाली. कधी आनंदित झाली ती, तर व्हेन आय फेल्ट द फ्रॅगमेंट्स ऑफ ब्रोकन डॉल ॲट माय फीट. आता फ्रॅगमेंट्स म्हणजे काय, तर तुकडे. जे डॉल तिनं आपटली त्या जमिनीवर आणि त्या जमिनीवर आपटल्यानंतर त्या डॉलचे काय झाले, तुकडे झाले. आणि ते जे तुकडे होते ऑफ द ब्रोकन डॉल, कशाचे तुकडे, द ब्रोकन डॉलचे ॲट माय फीट, ते माझ्या पायाच्या अवतीभोवती पसरले. नीदर सारो नॉर रिग्रेट फॉलोड माय पॅशनेट आउटब्रस्ट. आता आउटब्रस्ट म्हणजे काय, तो जो उद्रेक होता. पॅशनेट म्हणजे काय, म्हणजे भावना. म्हणजे तो माझ्या भावनेचा जो उद्रेक होता, तो उद्रेक नीदर सारो, त्यानं काही दुःखसुद्धा झालं नाही किंवा एखादा रिग्रेट म्हणजे मला काही पश्चातापसुद्धा झाला नाही. म्हणजे माझा जो भावनेचा उद्रेक झाला त्याच्यामुळे मला दुःखही झालं नाही किंवा मला कोणत्या प्रकारचा पश्चातापसुद्धा झाला नाही. ओके, तर माझ्या भावनेचा रिग्रेट म्हणजे माझ्या भावनेमुळे काही सारो किंवा रिग्रेटसुद्धा झाले नाही, त्याचा उद्रेक. ओके, देन आय हॅड नॉट लव्ड द डॉल. मला ती जी बाहुली होती, ती जी डॉल होती, अजिबात आवडली नव्हती. इन द स्टील डार्क वर्ल्ड इन व्हिच आय लिव्ड देअर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट or tenderness. I had not in the still dark, still म्हणजे स्तब्ध, डार्क म्हणजे अंधारलेला. म्हणजे तो जो स्टील अँड डार्क वर्ड होते, ते जे जग होते ते कसे होते, स्तब्ध आणि अंधारलेले होते. विच आय लिव्ड देअर, की जिथं मी राहत होती ते जे जग होते ते कसे होते, एकदम स्तब्ध आणि अंधारलेले होते. देअर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट आर टेंडरनेस. तिथं कोणत्याही प्रकारचा भावकुलता, सेंटिमेंट किंवा हळवेपणा, टेंडरनेस म्हणजे हळवेपणा किंवा भाव उत्कुटता किंवा भावनेला तिथं किंवा व्याकुळतेला अजिबात स्थान नव्हतं. अशा मी जगात राहत होती, अशी हेलेन केलर आपल्याला सांगते. ते जग कसे होते, स्टील अँड डार्क म्हणजे स्तब्ध आणि अंधारलेले जग होते की जिथं मी राहत होती. आणि तिथं अजिबात भावनेला आणि व्याकुळतेला काय नव्हते, स्थान नव्हते. देअर वॉज नो स्ट्रॉंग सेंटिमेंट आर टेंडरनेस. आय फेल्ट माय टीचर स्वीप द फ्रॅगमेंट्स टू वन साईड ऑफ द हर्थ. आय फेल्ट, मला असं वाटलं की माझी जी टीचर होती, स्वीप
म्हणजे तिनं झाडलं म्हणू किंवा जमा केलं काय तर फ्रॅगमेंट्स, ते जे तुकडे होते, जी बाहुली तिनं तोडली होती की नाही, तिचे जे तुकडे होते ते तिनं एकत्रित केले टू ऑन साईड ऑफ द हर्थ. हर्थ म्हणजे शेकोटी, शेकोटीच्या साईडला तिनं जमा केले असं तिला वाटलं. अँड आय हॅड सेन्सेस ऑफ सॅटिस्फॅक्शन दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट्स वॉज रिमूव्ड. आणि त्याच्यामुळे आय हॅड सेन्स ऑफ सॅटिस्फॅक्शन, सॅटिस्फॅक्शन म्हणजे काय तर समाधान, आणि त्याच्यामुळे माझं समाधान झालं काय तर दॅट द कॉज ऑफ माय डिस्कम्फर्ट वॉज रिमूव्ड. कारण काय तर माझी जी अस्वस्थता होती, डिस्कम्फर्ट म्हणजे अस्वस्थता होती, ती काय झाली, रिमूव्ह झाली, नाहीशी झाली. कशामुळे तर ती माझी टीचरनी ते जे फ्रॅगमेंट्स होते ते काय तर एकत्रित करून ठेवले, म्हणून तिची जी काय म्हणू समाधान होतं ते समाधान म्हणजे कशाचं, ते अस्वस्थ झाली होती की नाही, तर ते अस्वस्थ रिमूव्ह झाली म्हणून तिला समाधान झालं. ओके, नेक्स्ट. सी ब्रॉट मी माय हॅट अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन टू द वॉर्म सनशाईन. सी मीन्स कोण, तिची जी टीचर होती सुलिव्हॅन, तिनं काय आणली, ब्रॉट मी माय हॅट, ब्रिंगचा पास्ट टेन्स, ब्रॉट आणली, काय आणली, हॅट. आता हॅट म्हणजे काय, कॅप आणि हॅटमध्ये फरक असते. तर हॅट म्हणजे ती गोल गोल असते, जी उन्हापासून संरक्षण व्हावं म्हणून जी वापरतो तिला आपण हॅट म्हणतो. तिनं माझी हॅट आणली. अँड आय न्यू आय वॉज गोईंग आउट इन द वॉर्म सनशाईन. आणि मला समजलं की आता मला कुठं जायचं आहे, वॉर्म सनशाईन म्हणजे उष्ण अशा सूर्यप्रकाशात जायचं आहे असं मला समजलं. धिस थॉट इफ अ वर्डलेस सेन्सेशन मे बी कॉल्ड अ थॉट मेड मी होप अँड स्किप विथ प्लेजर. अँड धिस थॉट, आणि हा जो विचार आहे, हा विचार इफ अ वर्डलेस, आता वर्डलेस म्हणजे काय होते, निशब्द, ज्याच्यामध्ये शब्द नाही. सेन्सेशन, आता सेन्सेशन म्हणजे काय तर भावना. मे बी कॉल्ड अ थॉट, त्याला आपण काय म्हणतो, विचार. अँड मेड मी होप अँड स्किप विथ प्लेजर. आता स्किप म्हणजे उड्या मारणे आणि प्लेजर म्हणजे काय तर आनंद. तर काय म्हणायचं आहे, धिस हा विचार म्हणजे निशब्द जाणीवेला जर विचार म्हणायचे तर आनंदाने उड्या मारण्यासारखा होईल असं तिला वाटत होतं. ओके, नाव नेक्स्ट पॅसेज. We walked down the path to the well house, attracted by the fragrance of the honeysuckle with which it was covered. So we walked down to the path of the well house. मग आम्ही वेल हाऊस, आता वेल हाऊस म्हणजे काय, वेल म्हणजे विहीर, हाऊस म्हणजे घर, म्हणजे विहिरीचा हाऊस म्हणू. तर आम्ही विहिरीच्या हाऊसच्या रस्त्याकडे चालत असताना अट्रॅक्टेड, आम्ही आकर्षित झालो, कशाला, बाय द फ्रॅग्रन्स ऑफ द हनीस्कल. फ्रॅग्रन्स म्हणजे काय तर सुगंध, फ्रॅग्रन्स म्हणजे सुगंध, कशाच्या, हनीस्कल. आता हनीस्कल म्हणजे काय तर एक पिवळ्या फुलाची सुगंधित अशी वेल, विथ विच इट वॉज कवर्ड, की जिने ती पूर्ण कवर्ड केलेली होती, अशी जी हनीस्कलच्या फुलाचे जी फ्रॅग्रन्स होते त्यांनी आम्ही अट्रॅक्ट झालो आणि त्या वेल हाऊसकडे आम्ही चालत गेलो असं ती सांगते. समवन वॉज ड्रॉविंग वॉटर अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पॉट. समवन वॉज ड्रॉविंग वॉटर, ड्रॉविंग म्हणजे आपण विहिरीमधून जे पाणी काढतो की नाही, तर ते पाणी काढलं कोणीतरी. अँड माय टीचर प्लेस्ड माय हँड अंडर द स्पॉट, आणि माझी जी टीचर होती त्या टीचरनी माझे हात त्या स्पॉट आहे ना, पाईपाचा जो स्पॉट असतो की नाही, नळ किंवा त्याला आपण पाईप म्हणतो, त्या पाईपाच्या नळाच्या खाली माझा हात तिनं पकडलं. ॲज द कूल स्ट्रीम गज्ड ओव्हर वन अँड द कूल म्हणजे थंड, आणि तो जो थंड प्रवाह होता, गज्ड ओव्हर ऑन हँड. आणि गज्ड, आता गज्ड म्हणजे काय तर जोराने उसळून बाहेर येणे अशा अर्थाने आपण गजचा उपयोग करतो, परंतु तो माझ्या हातावर उचलत होता. सी स्पेल्ड इन टू द अदर हँड द वर्ड वॉटर, आणि माझ्या दुसऱ्या हातावर ती स्पेलिंग लिहित होती, कशाची, वॉटरची. म्हणजे माझ्या एका हातावर पाणी पडत होता, पाणी हा जोराने उचलून पडत होता, तर दुसऱ्या हातावर ती माझी टीचर
त्या वॉटरची काय लिहित होती, स्पेलिंग लिहित होती. फर्स्ट स्लोली, सुरुवातीला ती हळूहळू लिहित होती. देन रॅपिडली, नंतर ती जोरजोराने लिहायला लागली. आय स्टूड स्टील, मी अगदी शांत, स्टील उभा होतो. उभा होतो नाही, होती, कारण की ती स्त्रीलिंगी आहे ना. आय स्टूड स्टील, ती बिलकुल स्तब्ध, शांत होती. माय होल अटेन्शन फिक्स्ड अपॉन द मोशन्स ऑफ हर फिंगर्स. अँड माय होल अटेन्शन, आणि माझे संपूर्ण लक्ष हे कशावर फिक्स झाले होते, अपॉन द मोशन ऑफ हर फिंगर्स, तिच्या बोटांच्या मोशनवर. मोशन म्हणजे गती, पण आपण इथं काय म्हणू, हालचाली. तिच्या संपूर्ण बोटाच्या हालचालीवर माझं संपूर्ण लक्ष काय झालं होतं, फिक्स झालं होतं, केंद्रित झालं होतं. सडनली, अचानक, आय फेल्ट अ मिस्टी कॉन्शियसनेस ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट. आता बघा काय म्हणते की सडनली, अचानक आय फेल्ट ॲज अ मिस्टी. आता मिस्टी म्हणजे काय होते, तर अस्पष्ट, अंधुक. आय फेल्ट अ मिस्टी म्हणजे अचानक काहीतरी अस्पष्ट अशी मला जाणीव झाली. कॉन्शियसनेस म्हणजे जाणीव झाली. ॲज ऑफ समथिंग फॉरगॉटन, मी काहीतरी विसरली आहे. मी काहीतरी म्हणजे मला अशी जाणीव झाली की काहीतरी स्फुरल्यासारखे, काहीतरी मला म्हणजे अशी स्फुरल्यासारखे आहे ना. समथिंग फॉरगॉटन, अ थ्रिल ऑफ रिटर्निंग थॉट्स, म्हणजे अस्पष्टी अशी जाणीव झाली की की काहीतरी विचार स्फुरल्यासारखे मला वाटले. थ्रिल ऑफ द रिटर्निंग थॉट म्हणजे विचार, असे विचार स्फुरल्यासारखे मला वाटले. अँड समहाव द मिस्ट्री ऑफ लँग्वेज. आता मिस्ट्री म्हणजे काय, गूढ, गुपित, कशाचे, तर भाषेचे. वॉज रिव्हेल्ड टू मी, आणि म्हणजेच ते भाषेचे जे गूढ होते ते रिवेल. आता इथं काय म्हणू, रुवेल म्हणजे उकलल्यासारखे, म्हणजे उलगडा झाला असं म्हणू. अँड समहाऊ द मिस्ट्री ऑफ लँग्वेज वॉज रिवेल टू मी, आणि जे भाषेची जे गूढ होते, भाषेची जे गुपित होते, ते तिचा उलगडा झाल्यासारखा मला वाटला, अशी कोण, हेलन केलर म्हणत आहे. आय न्यू देन दॅट वॉटर मीन्ट द वंडरफुल कूल समथिंग दॅट वॉज फ्लोविंग ओव्हर माय हँड. आणि आय न्यू, मला माहीत झालं, काय कळलं, तर देन वॉटर, की जो पाणी आहे, पाणी म्हणजे द वंडरफुल कूल समथिंग, की जे थंड अशी काहीतरी अशी सुंदर गोष्ट, वॉज फ्लोविंग ओव्हर माय हँड, की जी माझ्या हातावर वाहत होती. दॅट लिव्हिंग वर्ड अवेकन माय सोल, आणि त्या गोष्टींनी माझे जे अवेकन म्हणजे जागृत, सोल म्हणजे आत्मा, आणि त्या जिवंत गोष्टींनी माझे जी आत्मा होती ती काय केली, जागृत केली. गेव इट लाईट, प्रकाश दिली. होप, आशा दिली. जॉय, आनंद दिली. सेट इट फ्री, आणि तिनं मुक्त केली. देअर वेअर बॅरियर्स स्टील, तिथं काय बॅरियर्स म्हणजे काय, तर अडथळे होते तिथं अजूनही. स्टील म्हणजे अजूनही. देअर वेअर बॅरियर्स स्टील म्हणजे तिथे अजूनही काय होते, अडथळे होते. इट्स ट्रू, हे खरे. बट, परंतु बॅरियर्स दॅट कुड इन टाईम बी स्वेप्ट अवे, पण ते वेळोवेळी दूर करता येण्यासारखे होते, आहे की नाही. जरी हे बॅरियर असले, हे जरी खरं असले, परंतु ते आपण वेळोवेळी काय करू शकतो, म्हणजे दूर करू शकतो. स्वेप्ट अवे, दूर करू शकतो, अशी ती आपल्याला सांगते. कोण, तर हेलन केलर. ओके. आय लेफ्ट द वेल हाऊस इगर टू लर्न. आय लेफ्ट म्हणजे मी तिथून निघाली. द वेल हाऊस इगर टू लर्न म्हणजे शिकण्याच्या ओढीमुळे, म्हणजे काहीतरी शिकण्याच्या ओढीने मी त्या वीर घरामधून निघून गेली. लेफ्ट, निघली. एव्हरीथिंग हॅड अ नेम, प्रत्येक गोष्टीला काय होता, नाव होता. अँड ईच नेम गेव बर्थ टू अ न्यू थॉट्स, आणि प्रत्येक नाव हा दुसऱ्या म्हणजे कशाला, विचाराला काय देतो, जन्म
देतो. बर्थ बर्थ म्हणजे जन्म देतो. प्रत्येक नाव हा दुसऱ्या विचाराला काय देतो, जन्म देतो. ॲज वी रिटर्न टू द हाऊस, आणि जेव्हा मी घरी परत होती, एव्हरी ऑब्जेक्ट, प्रत्येक वस्तू दॅट आय टच सीम्स टू क्युअर विथ लाईफ. अँड एव्हरी सब ऑब्जेक्ट, प्रत्येक वस्तू दॅट आय टच, की जिला मी टच करत होतो, स्पर्श करत होतो, सीम्स मला वाटत होती, टू क्युअर विथ लाईफ म्हणजे जिवंत होऊन ते काय होत होती, क्युअर म्हणजे थरथरत होती. म्हणजे प्रत्येक वस्तू की जिला मी टच करत होती ती प्रत्येक वस्तू काय जिवंत होऊन काय करत होती, थरथरत होती असं मला वाटत होतं. जेव्हा ती घरी म्हणजे काहीतरी शिकण्याच्या उद्देशाने जेव्हा त्या वेल हाऊसमध्ये बाहेर पडली, तेव्हा प्रत्येक वस्तूला जेव्हा जेव्हा ती टच करत होती, ती प्रत्येक वस्तू जिवंत होऊन काय करत होती, तर ती टू क्युअर म्हणजे काय, तर थरथरत होती. दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज, आणि म्हणून दॅट वॉज बिकॉज आय सॉ एव्हरीथिंग विथ द स्ट्रेंज, आणि म्हणून मी बघितलं तर एव्हरीथिंग प्रत्येक गोष्ट ही काय आहे, विचित्र असते. न्यू साईट दॅट हॅड कम टू मी, आणि अशी नवीन दृष्टी दॅट हॅड कम टू मी की जी मला मिळाली होती. ऑर इंटरिंग द डोअर, आणि जशी मी डोअरमध्ये इंटर केली, आय रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन, आणि जशी मी आतमध्ये डोअरमध्ये इंटर केली तशीच मला काय आठवलं, रिमेंबर्ड द डॉल आय हॅड ब्रोकन, की जी डॉल की मी जी काय केली होती, तोडली होती, तिचे तुकडे तुकडे केले होती, ती डॉल मला आवडली. आय फेल्ट माय वे टू द हर्थ अँड पिक्ड अप द पीसेस. आय फेल्ट मला वाटलं की माय वे टू द हर्थ म्हणजे ज्याला आपण शेकोटी, अँड पिक्ड अप द पीसेस, आणि ते पीसेस मी काय केले, पिक्ड म्हणजे उचलले, एकत्रित केले. आय ट्राईड व्हॅनिली टू पुट देम टुगेदर. आता व्हॅनिली म्हणजे काय, तर नो वेन म्हणतो की नाही, निष्फळ आहे ना, निष्फळ. आय ट्राईड म्हणजे मी प्रयत्न केला, निष्फळ असा प्रयत्न केला. कशाचा, पुट देम टुगेदर, त्यांना पुन्हा एकत्र करण्याचा मी निष्फळ असा काय केला, प्रयत्न केला. देन माय आईज फिल्ड विथ टियर्स, आणि त्यानंतर मात्र माझे जे डोळे होते ते अश्रूंनी भरून आले. देन माय आईज फिल्ड विथ टियर्स, फॉर आय रिअलाइज व्हॉट आय हॅड डन. का बरं, तर कारण मला कळलं की मी काय केली होती, हे मला कळलं, आणि म्हणून माझ्या डोळ्यामध्ये काय अश्रू आले. सुरुवातीला आले का नाही, कारण की तिला माहीतच नव्हतं की दुःख पश्चाताप काय असते, तिला माहीतच नव्हतं, कारण की तिचं जीवन पूर्ण अंधारमय होतं, स्तब्ध होतं. परंतु आता मात्र तिला कळलं की तिनं ज्या गोष्टी केली होती त्या काय चुकीच्या होत्या, म्हणून आता तिच्या डोळ्यामध्ये काय आले होते, अश्रू आले होते. अँड फॉर द फर्स्ट टाईम आय फेल्ट रिपेंटन्स अँड सारो. अँड रिपेंटन्स म्हणजे पश्चाताप, आणि सारो म्हणजे दुःख. आणि मला पहिल्यांदा माझ्या जीवनामध्ये काय झाला होता, पश्चाताप झाला होता, दुःख झाला होता, असं ती म्हणते, हेलन केलर. ओके. आय लर्न अ ग्रेट मेनी न्यू वर्ड्स दॅट डे, आणि त्या दिवशी मी अनेक असे महान खूप सारे शब्द शिकली. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर. आय डू नॉट रिमेंबर व्हॉट दे ऑल वेअर, ते पूर्ण कोणते शब्द होते ते मी आठवत नाही. बट आय डू नो दॅट मदर, फादर, सिस्टर, टीचर वेअर अमॉंग देम. परंतु मला आठवते की आय नो दॅट आई, बाबा, बहीण, गुरुजी म्हणजे शिक्षक वेअर अमॉंग देम, आणि यापैकीच त्यामधले होते. वर्ड्स दॅट वेअर टू मेक द वर्ल्ड ब्लूझम फॉर मी लाईक ॲरन्स रॉड. आणि ते जे वर्ड्स होते दॅट वेअर मेक द वर्ल्ड ब्लूझम, आणि ते जे वर्ड्स होते त्या शब्दांनी माझे जे जग होते ते काय होते, बहरवले होते. त्या शब्दांनी माझे जग आहे काय केले होते, बहरलेले होते. त्या शब्दांनी माझे जग असे बहरलेले होते. फॉर मी कसे, तर लाईक ॲरन्स रॉड विथ फ्लावर्स, म्हणजे ॲरनचा जो
फुलांनी बहरलेला जो राड असतो त्या राडप्रमाणे म्हणजे फुलांनी बहरलेला जो दांडा असतो त्या दांडाप्रमाणे माझे संपूर्ण जीवन त्या शब्दांनी काय करून टाकले होते, बहरून टाकले होते. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय वॉज ॲज आय प्ले इन माय क्रीब ॲट द क्लोज ऑफ दॅट इव्हेंटफुल डे. आता क्रीब म्हणजे काय होते तर पलंग, जे लहान मुले झोपतात की नाही, तर त्या लहान मुलांच्या झोपण्याचं ते पलंग. तर ती म्हणते हेलन केलर की मी त्या आय ले इन माय क्रीब, मी त्या माझ्या पलंगावर पडलेली होती ॲट द क्लोज ॲट दॅट इव्हेंटफुल डे. त्या घटनाक्रमाच्या दिवशी मी माझ्या पलंगावर पडलेली होती. आणि ती म्हणते की इट वुड हॅव बीन डिफिकल्ट टू फाइंड अ हॅपियर चाइल्ड दॅन आय. आणि माझ्यासारखा दुसरा आनंदी, हॅपियर म्हणजे आनंदी मुलगी ह्या जगामध्ये शोधणे कदाचित कठीण असतं. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट, ते कदाचित कठीण असतं. इट वुड हॅव बीन डिफिकल्ट आहे ना, वुड हॅव बीन आहे ना, वुड नंतर हॅव बीन डिफिकल्ट. ओके, तर ते डिफिकल्ट असतं. आय वॉज ॲज ले इन माय क्रीब ॲट द क्लोज ऑफ द इव्हेंटफुल डे अँड लाईव्ड ओव्हर द जॉयज इट हॅड बॉट मी. आणि काय म्हणते अँड लिव्ड ओव्हर द जॉय इट हॅड बॉट मी. जणू त्या दिवसाने दिलेल्या आनंदावरच मी पडले होते, त्या दिवसाने दिलेल्या आनंदावरच मी पडले होते असे तिला वाटत होते. अँड फॉर द फर्स्ट टाईम and for the first time longed for a new day to come. आणि काय म्हणते की and for the first time आणि प्रथमच फर्स्ट टाइम longed for a new day to come. आणि प्रथमच मी त्या नव्या दिवसाच्या आगमनाची मी प्रतीक्षा केली. प्रथमच, पहिल्यांदाच. याच्यापूर्वी मी कधी येणाऱ्या नवीन दिवसाची कधीच मी प्रतीक्षा केली नाही किंवा वाट पाहिली नाही, परंतु पहिल्यांदा असं मला वाटत होतं की पुढचा जो दिवस आहे त्या दिवसाची मी आज प्रतीक्षा करत होती. हे पहिल्यांदाच घडलं होतं तिच्या जीवनामध्ये, कारण की तिचं जीवन हे अंधारमय होते, स्तब्ध होते. ती पूर्णपणे आंधळी होती आणि मात्र आज तिला एक नवी दृष्टी मिळालेली होती आणि म्हणून ती आज प्रथमतः नव्या दिवसाच्या आगमनाची ती प्रतीक्षा करत होती. अशी हेलन केलर ह्या आपल्या कथेमध्ये तिनं आपल्याला सांगितलं आहे. तिचं जीवनचरित्र आपल्याला ह्या ठिकाणी तिनं सांगितलेलं आहे. बघा मित्रांनो, हेलन वेंट ऑन टू बिकम अ ग्रॅज्युएट कम लाउड फ्रॉम द रॅटक्लिफ. म्हणजे रॅटक्लिफ ह्या युनिव्हर्सिटीमधून ती काय झाली, ग्रॅज्युएट झाली. काय झाली, पदवीधर झाली. शी देन डिवोट द रेस्ट ऑफ हर लाईफ टू टीचिंग अँड गिविंग होप टू द ब्लाइंड अँड डीफ ॲज हर टीचर हॅड डन. म्हणजे ॲज हर टीचर हॅड डन म्हणजे तिच्या टीचरनी ज्या पद्धतीने केलं बस त्याच पद्धतीनं तिनं आपलं संपूर्ण जीवन हे कोणासाठी तर ब्लाइंड आणि डीप आहे ना, म्हणजे आंधळ्या आणि मुक्या लोकांसाठी पूर्ण जीवन तिनं डिवोट केलं, वाहून घेतलं. संपूर्ण रेस्ट ऑफ हर लाईफ तिचे बाकीचे जीवन. सी अँड ॲन रिमेन्ड फ्रेंड्स अंटील ॲन्स डेथ. म्हणजे ॲनच्या डेथपर्यंत ती आणि जी ॲन तिची जी गुरु होती, टीचर होती, ते नंतर काय तर एक दुसऱ्यासोबत मित्र म्हणूनच ते म्हणजे सदैव मैत्रीण होऊन राहिल्या. ओके, तर मित्रांनो, खरोखरच आपल्यासाठी हा इन्स्पिरेशनल लेसन आहे आणि याच्यामधून बरंचसं तुम्हाला एक प्रेरणा घेण्यासारखं आहे. तर मित्रांनो, आपण या ठिकाणी थांबू आणि खरंच जर आपल्याला माझा व्हिडिओ आवडला असेल तर निश्चित लाईक करा आणि कीप प्रॅक्टिसिंग अँड हॅव अ फन. सी यू नेक्स्ट व्हिडिओ.